नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरी जे. सकाळी दही खात्याने लई चांगलं वाटलं, पण आता नर असं जेवण झाल्या का नाही. नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. कारण की भगवंताचं नामचिंतन एवढं श्रेष्ठ आहे. कारण जन्मोजन्मीचं पातक जरी असलं तरी ते जळून भस्मसात होऊन जात. तर म्हटलं हे पाप असणार भस्मसात करण्याकरता म्हटलं कुठं जावं लागतं का? कुठं जाण्याची गरज लागत नाही. नमगती सायान जावे वनंतरा सुखे तोखरा नारायण. कारण त्या भगवान परमात्म्याचे आपण अतिशय प्रेमाने अतिशय श्रद्धेने जर भगवंताची भक्ती केली तर म्हटलं कुठं सुद्धा जाण्याची गरज लागत नाही. ठायेच बेसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. कारण त्या भगवान परमात्म्याला आवडीने फक्त आपण आळवलं पाहिजे. तुम्ही सांगा बरं, ती शेपरी असणारी कुठे गेली का? कुठेच गेली नाही, एका जागेवर बसले. परंतु त्यांनी भगवान परमात्म्याचा काय केला? सारखा ध्यास घेतला, ऐक नाही. हा, भगवान परमात्म्याला दुसरं काहीच लागत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हा तयाला पोहे सुद्धा मारे कोरडीची नमने उचिष्टा तुला थोडे आणि तुका म्हणे भक्ती पुढे. कारण की भक्तीच्या पुढं भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी काही लागत नाही. फक्त त्याचं आवडीने नामचिंतन आपण केलं पाहिजे बरं का. भगवंताचं नामचिंतन करत असताना एकदम आवडीने श्रद्धेने आपण ज्यावेळेस नामचिंतन करतो आणि त्यावेळेस सुखी येतो घरा. नारायण कुठं जाण्याची गरज लागत नाही. परंतु काही साधकांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला की का हो महाराज, आणि तुम्ही सांगतात की नामचिंतन घ्या, नामचिंतन घेतल्यानंतर आपला उद्धार होतो आणि कलियुगामध्ये फक्त एवढंच साधन आहे की नाही? कृष्ण विष्णू हरे गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड जाते. कारण की माझंच नामचिंतन त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे का नाही? हा, नामचिंतन घ्या, नामचिंतन घ्या. परंतु नेमकं नामचिंतन तरी कोणचं घ्यायचं? तर महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगता विठ्ठल केशव रामकृष्ण हरे विठ्ठल केशव मंत्रा जपावा सर्व काळ. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा, हा, कारण की हा मंत्र सोप्यामधला सोपा आहे. अनेक पाप असणारे पाप आहे, उपपाप आहे, महापाप आहे. हा, त्यामध्ये काही पाप आहे, वाचिक आहे, मानसिक आहे. हे पापाचे प्रकार जर काय भगवंताचं नामचिंतन घेतल्यानंतर हे सर्व पाप जळून भस्मसात होऊन जातात, आहे का नाही? महापाप, उपपाप, कायिक, वाचिक, मानसिक हे जर सांगायचं म्हटल्यानंतर आपल्याला 1 तास पाहिजे, आहे का नाही? म्हणून आपल्याला ते सांगायचं नाही. थोडक्यामध्ये वाटचालीचं कीर्तन आहे. सर्वजण आता डोळे झाकायला लागले. आपल्याला सकाळी लवकर उठायचंय आणि लवकर निघायचंय. त्याच्यामुळे आपण थोडक्यात 5 मिनिटामध्ये आपल्याला सेवा समाप्त करायची आहे. विठाला